की या ठिकाणी भय्यूजी महाराज देखील आले आहेत आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत म्हणून एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस संबोधलं जातं त्यावेळेस का त्यांना राष्ट्रसंत म्हटलं जातं? भय्यूजी महाराजांनी आज जे कार्य उभं केलंय सामान्य शेतकऱ्यांकरता असो, शेतकऱ्यांच्या मुलाकरता असो, शेतीच्या विकासाकरता असो, देवदासींच्या मुलींकरता असो, या ठिकाणी HIV पीडित लोकांकरता असो, तृतीयपंथी लोकांकरता असो, मला आठवतं आपण सगळे शिकलोय तुकडोजी महाराजांचं जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवते तेथेची जाणावा. त्याच भावनेतनं रंजल्या गांजल्यांच्या पाठीशी भय्यूजी महाराज या ठिकाणी उभे राहतात. आणि म्हणून मला असं वाटतं की यापेक्षा चांगला संगम काय असू शकतो? भय्यूजी महाराज आणि न्यायाचार्य नामदेव शास्त्री या दोघांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी